नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 त्यामध्ये असणाऱ्या भांडवल उभारणीबाबतच्या तरतुदी आणि भांडवल उभारणीची साधने या भागाचा आपण अभ्यास करीत आहोत. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सहकारी संस्थांना भांडवल का उभारावं लागतं आणि भांडवल उभारणीचे जे प्रमुख मार्ग आहेत ते प्रमुख मार्ग आणि त्या दोन प्रमुख मार्गातील जे मार्ग आहेत की जी साधनं आहेत त्याविषयीची माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या भांडवल उभारणी कोणकोणत्या मार्गाने सहकारी संस्था करू शकतात ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भांडवल उभारणीची जी आपण साधनं बघितलेली आहेत त्याचा अधिक अभ्यास करणार आहोत. सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची दोन प्रमुख साधनं आहेत किंवा जी साधनं आहेत त्याचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जातं, अंतर्गत साधने आणि बहिर्गत साधने. या अंतर्गत साधनांच्यामध्ये प्रवेश फी, भाग भांडवल, राखीव निधी, सभासदांच्या ठेवी अशी 4 साधनं येतात. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर ही जी अंतर्गत साधनं आहेत त्यातील पहिली जी दोन म्हणजे प्रवेश फी आणि भाग भांडवल या दोन साधनांचा अभ्यास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर भांडवल उभारणीचं जे अंतर्गत साधन त्याच्यातील पहिलं साधन म्हणजे प्रवेश फी. या प्रवेश फीबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगतो. एखादी व्यक्ती ज्यावेळी सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करते, मेंबरशिपचा फॉर्म भरते, त्यावेळी त्या व्यक्तीला त्या फॉर्मच्या सोबत प्रवेश फीची जी रक्कम असते ती द्यावी लागते. त्याला इंग्लिशमध्ये एंट्रन्स फी असं म्हणतात. ही एंट्रन्स फी कोणत्याही व्यक्तीला जिला संस्थेचं सभासदत्व हवं आहे आणि जिनं सभासदत्वाचा फॉर्म भरलेला आहे त्याला ती भरावी लागते. तर सभासदत्वाच्या अर्जासोबत प्रवेश फी भरली जात असते. आता सहकारी संस्थांची प्रवेश फी ही फार मोठी नसते. प्रवेश फी साधारणतः 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. त्याच्यापेक्षा अधिक प्रवेश फीची रक्कम असत नाही. त्यामुळे प्रवेश फीच्या सहाय्यानं एखादी संस्था मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करू शकत नाही. सभासद संख्या जेवढी अधिक असेल तेवढी ती अधिक जमा होते. पण समजा एखाद्या संस्थेची 10 रुपये प्रवेश फी असेल आणि संस्थेची सभासद संख्या 1000 असेल तर 10,000 रुपये संस्थेकडे प्रवेश फीच्या स्वरूपामध्ये भांडवल गोळा होऊ शकतो. त्याच्यापेक्षा अधिक नाही होणार. पण काही असे ना, अल्प प्रमाणात का असे ना, पण संस्थेला प्रवेश फीच्या स्वरूपामध्ये भांडवल म्हणून काही रक्कम मिळते किंवा प्रवेश फीच्या स्वरूपात रक्कम गोळा करून सहकारी संस्थांच्या भांडवलामध्ये हातभार त्या प्रवेश फीचा लागतो.
तर प्रवेश फीच्या साहाय्यानं अल्प प्रमाणात भांडवल जमा होतं. हे भांडवल जे आहे ते संस्थेला परत करावं लागत नाही. म्हणजे कायमस्वरूपी हे भांडवल संस्थेला वापरता येतं. काही संस्था प्रवेश फीची रक्कम ही स्वतंत्र खात्यामध्ये जमा करतात किंवा संस्थेचा जो राखीव निधी असतो त्या राखीव निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाते. त्यामुळे ती संस्थेला वापरता येते भांडवल म्हणून. आणि परत करायची नसते, कधीच परत करायची नसते ती. जरी त्या व्यक्तीनं सभासदत्व सोडलं तरी प्रवेश फीची रक्कम परत केली जात नाही. त्यामुळे प्रवेश फी ही अंतर्गत साधनामध्ये मोडते. तर हे झालं अंतर्गत साधनातील पहिलं साधन. ठीक आहे. तर भांडवल उभारणीतील अंतर्गत साधनातील पहिलं साधन म्हणजे प्रवेश फी. हे एक साधन तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं जे साधन आहे ते म्हणजे भाग भांडवल. सहकारी संस्था त्यांना जो व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय करण्यासाठी जे भांडवल लागतं ते भांडवल भाग भांडवलाच्या साहाय्यानं उभं करतात. विद्यार्थी मित्रांनो, भाग भांडवल हे प्रमुख वित्तीय साधन आहे भांडवल उभारणीतील. खरं म्हणजे हा प्रमुख मार्ग आहे भांडवल उभारणीचा. बाकीचे जे मार्ग आहेत हे सगळे मार्ग त्यानंतरचे आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की भाग भांडवल हे प्रमुख वित्तीय साधन आहे. सहकारी संस्था जेव्हा स्थापन केली जाते किंवा जे लोक स्थापन करतात, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सहकारी संस्थेच्या प्रवर्तन आणि नोंदणी अवस्थेमध्ये, प्रामुख्याने नोंदणी अवस्थेमध्ये सहकारी संस्थेचे पोट नियम वगैरे तयार केले जातात, उपविधे तयार केले जातात. आणि त्यावेळी संस्थेचं भाग भांडवल किती असेल, अधिकृत भाग भांडवल ऑथराइज कॅपिटल किती असेल, किती असावं हे ठरवलं जातं. प्रमोटर्स जे असतात, प्रवर्तक जे असतात ते ठरवतात. अर्थात संस्थेच्या कार्यानुसार भागभांडवलाची रक्कम किंवा अधिकृत भागभांडवलाची रक्कम ही कमी जास्त असते. तर एखाद्या संस्थेनं जर असं ठरवलं की आपण 10 लाख रुपये इतकं भागभांडवल गोळा करायचं, जमा करायचं, तर हे जे 10 लाख रुपये आहेत या 10 लाख रुपयाचे लहान लहान हिस्से केले जातात, लहान लहान भाग पाडले जातात. जसे 1000 रुपये असतील तर त्याचे समान जर भाग केले आपण 10 रुपयाचे, 10 रुपयाचा एक भाग, दुसरा 10 रुपयाचा एक भाग, तिसरा 10 रुपयाचा एक भाग, तर असे किती भाग होतील? 100 भाग होतील. एक नोट म्हणजे एक भाग, दुसरी नोट म्हणजे दुसरा भाग, तिसरी नोट म्हणजे तिसरा भाग. तसंच या ठिकाणी या 10 लाखाचे समान भाग मग ती संस्था ठरवते तो एक भाग जो आहे तो किती रुपये किमतीचा असावा. अर्थात संस्था कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार मग तो जो भाग आहे तो किती रकमेचा असावा ते ठरवलं जातं. साधारणतः 10 रुपये एवढ्या किमतीचा एक भाग असतो, 50 रुपये किमतीचा असू शकतो, 100 रुपये किमतीचा असू शकतो. अलीकडे काही संस्थांचे साखर कारखाने वगैरे आहेत त्यांचे 500 रुपये किमतीचे वगैरे भाग आहेत. म्हणजे प्रत्येक भाग हा एक तर 10 रुपये किमतीचा असेल, 50 असेल, 100 असेल, 500 असेल, ती संस्था ठरवते. ते सुरुवातीला ठरवलं जातं. आणि हा जो एक भाग आहे
इथं आपण स्क्रीनवर लिहिलं आहे, एकूण भाग भांडवलातील लहानसा हिस्सा. हा लहान हिस्सा जो भाग पाडला आहे, छोटे छोटे भाग केले जातं, 1 2 3 4 असे त्यांना क्रमांक दिले जातात. हे सगळ्या गोष्टी काल्पनिक असतात. तर हे लहान लहान जे भाग आहेत, सभासद होणाऱ्या व्यक्तीला याच्यातला एक तरी भाग, जो एक लहान हिस्सा जो आहे, आता 10 रुपये किमतीचा असेल, 50 रुपये किंवा 100चा, त्या संस्थेचा जो असेल, एक हिस्सा त्याला घ्यावा लागतो. मग काही व्यक्ती सभासद होताना एक भाग घेतील, काही जण 10 घेतील, काही जण 100 भाग घेतील. प्रत्येकाची जी आर्थिक क्षमता असेल त्यानुसार. पण सभासद व्हायचं असेल तर किमान एक भाग तरी हा सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला घ्यावाच लागतो. भाग भांडवलाविषयी अधिक माहिती आपण वर्गामध्ये घेऊ. तर एकूण भाग भांडवलातील म्हणजे अधिकृत भाग भांडवलातील, मगाशी जे म्हणालो 10 लाख रुपये अधिकृत भाग भांडवल संस्थेने ठरवलं आहे, आणि हे भाग भांडवल जे आहे ना, हे सभासदालाच विकलं जातं किंवा सभासदालाच खरेदी करता येतं, विकत घेता आहे. सभासद जी व्यक्ती होऊ शकते तिलाच, सभासद झालेल्या व्यक्तीलाच हे भाग खरेदी करता येतात, इतरांना नाही. त्यामुळे भाग भांडवल हे कोणालाही विकता येत नाही. सहकारी संस्था जशी प्रवेश फी सभासदालाच द्यावी लागते, सभासदाकडूनच घेतली जाते, तसं भाग भांडवल हे सभासदाकडूनच घेतलं जातं. भाग सभासदाला विकले जातात आणि पैसे म्हणजे भाग भांडवल खरेदी केल्याबद्दल संस्थेला पैसे दिले जातात. संस्थेनं भाग विकलेले असतात, सभासदानं खरेदी केलेले असतात. तर हे भाग जे आहेत हे सभासदाला खरेदी करता येतात. अर्थात सहकारी कायद्यानुसार सभासदाच्या भागधारणेवर मर्यादा आहे. जास्तीत जास्त एखादी व्यक्तीच म्हणजे सभासद जो आहे तो किती भाग खरेदी करू शकतो त्याबाबतचे नियम आहेत. त्या नियमाच्या अधीन राहून सभासदाला भाग खरेदी करता येतात. आणि संस्था जी आहे ती तिचे भाग विकत असते, कारण त्याचे काही फायदे असतात भाग विक्रीचे. आपल्या चालू वर्षी आपला जो अभ्यासक्रम आहे तो कोरोनामुळं त्याच्यातला हा जो भाग आहे भाग विक्रीचे फायदे हा भाग वगळलेला आहे. पण त्याचे खूप फायदे आहेत. पुस्तकामध्ये भाग विक्रीचे फायदे दिलेले आहेत, ते तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर भाग भांडवलाची विक्री करून सहकारी संस्था तिला व्यवसायासाठी जो लागणारा पैसा आहे तो पैसा म्हणजे भांडवल उभं करू शकतात. तर आज या ठिकाणी मी तुम्हाला सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची जी अंतर्गत साधनं आहेत त्याच्यातील 2 साधनं मी सांगितलेली आहेत. एक प्रवेश फी आणि दुसरं जे साधन आहे ते भाग भांडवल. प्रवेश फी ही सभासदाकडून घेतली जाते, भाग भांडवल हे सभासदालाच विकलं जात असतं. तर हा जो छोटासा भाग आहे तो परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचं वाचन करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही वाचन केलात, हे ऐकल्यानंतर जर तुम्ही वाचन केलात तर तुम्हाला हा भाग चांगला समजेल, तुम्हाला समजून येईल आणि तो दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील. अभ्यास करण्याची पद्धत असते, जे झालेलं आहे, जे शिकवलेलं आहे त्याचं वाचन तुम्ही ताबडतोब केलं पाहिजे, त्याच दिवशी केलं पाहिजे, तर तुमच्या ते लक्षात राहतं, तुम्हाला ते समजून येतं. तेव्हा हा व्हिडिओ ऐका. पुस्तकामध्ये दिलेला हा जो भाग आहे त्याचं वाचन करा. परीक्षेच्या दृष्टीने हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. धन्यवाद.